नमस्कार मंडळी. कधीकधी अशी बाजरीची भाकरी आणि असा मस्त झणझणीत सांडग्याचा रस्सा खायची इच्छा होते. अगदी गावची आठवण होते. हा सांडग्याचा रस्सा तुम्हाला काळा मसाल्यातला वाटत असेल. बिलकुल नाही. न मी काळा मसाला भाजून घेतला, न वाटून घेतला. सांडग्याचा हा रस्सा काळा मसाल्यात कसा करायचा? चला तर मग डायरेक्ट रेसिपीला सुरुवातच केली आहे. 2 मध्यम आकाराचे कांदे चांगले बारीक चिरून घेतले आणि आपल्या घरच्या व्यक्तींचा अंदाज बघून सांडगे घ्यायचे आहेत. उन्हात वाळवलेले गावचे सांडगे आहेत आणि 2 चमचे कांदा खोबऱ्याचा मसाला. घरगुती कांदा खोबऱ्याचा मसाला कसा बनवायचा याची पूर्ण यादी मी स्टेप बाय स्टेप याचा व्हिडिओ बनवला आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आता पुढच्या रेसिपीकडे वळूया. कढईमध्ये बऱ्यापैकी 1 ते 1.5 पळी तेल घालून घ्यायचे. तेल चांगले गरम झाले, गॅस मंद आचेवर ठेवून 1 सेकंद फक्त वड्या तेलामध्ये थोड्याशा परतून घ्यायच्या आहे. हलक्याशा लगेच काढून घ्यायच्या. कारण जास्त वेळ जर तेलामध्ये वड्या ठेवल्या तर जळून निघतील आणि चव बरोबर नाही लागणार. आता गरम तेलामध्येच लगेच कांदा घालून घ्यायचा. कांदा छान असा लाल रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. हा बघा तुम्हाला दाखवते मी. अशा प्रकारे छान कांदा असा लाल झाला पाहिजे. आता याच्यामध्ये 2 चमचे कांदा खोबऱ्याचा मसाला घालून घेतला. पाव चमचा हळद घालून घेतली आणि छान असा मसाला मस्त तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. मस्त त्याला अशी तरी सुटली पाहिजे. अशा प्रकारे मसाला छान तेलामध्ये परतून घ्यायचा आणि ही क्रिया आहे ना मंद आचेवरच करायची आहे. आता याच्यामध्ये लगेच सांडगे घालून घ्यायचे. सांडग्याला काही भागामध्ये वड्यासुद्धा बोलतात. वड्या लवकर शिजण्यासाठी याच्यामध्ये गरम पाणी घालायचे. गरम पाणी घातल्याने वड्या लवकर शिजवून निघतात. हे सांडगे म्हणजेच वड्या ह्या मुगाच्या डाळीच्या बनविलेल्या आहेत. त्यामुळे हे सांडगे लवकर शिजवून निघतात. काही ठिकाणी चण्याची डाळ आणि मुगाची डाळ करून वड्या बनवितात. मस्तपैकी उन्हामध्ये अशा छान कडक वाळवून आपल्याला पाहिजे तेव्हा त्याची सुक्की भाजीसुद्धा करता येते किंवा असा रस्सासुद्धा मस्त बनविता येतो. मस्त अशी सांडग्याच्या रश्श्याबरोबर बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी मस्तपैकी चुरून खायची. सांडग्याच्या रस्स्याला आता मस्त अशी खळखळीत उकळी आली आहे. सांडगे शिजले की नाही ते चेक करून बघूया. हे बघा मस्त सांडगे शिजवून झाले. आता जास्त वेळ नाही शिजवायचे, नाही तर त्याचा गाळ होऊन जाईल. आहे की नाही वाटण न करता अगदी घट्ट असा सरसरीत सांडग्याचा रस्सा. आता याच्यावर छान अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करून टाकायचा. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा. मस्तपैकी असं ताट घ्यायचं. ताटामध्ये अशा छान वड्या घ्यायच्या, कोथिंबीर घालायची, बाजरीची भाकरी ठेवायची आणि असा तोंडी लावायला मस्तपैकी असा कांदा घ्यायचा. बाजरीची भाकर चुरून खा किंवा कशी खायची तुमच्यावरती. चुरून खात असाल तर जास्त आनंद मिळतो. रेसिपी आवडल्यावर लाईक, शेअर आणि कमेंट्स नक्की करा. तुमच्या भागामध्ये याला सांडगे बोलतात की वड्या बोलतात हे सुद्धा मला कमेंट्स करून नक्की सांगा. तोपर्यंत नमस्कार.